नमस्कार, BPN मध्ये आपलं स्वागत आहे. सोरड पंचायत समितीच्या उमेदवार डॉक्टर धनश्री पाटील माझ्यासोबत आहेत. मॅडम, कोणता मुद्दा घेऊन तुम्ही आता निवडणुकीला सामोरे जाता? नमस्कार, मी डॉक्टर धनश्री जयवंत पाटील. मी गेले पंचायत गण समिती सरूड यातून माझी उमेदवारी घोषित झालेली. माझी उमेदवारी ही मुळात जनमतातून घोषित झालेली आहे. त्यामुळे मी मुळात महिला असल्यामुळं महिला सक्षमीकरण, त्याचबरोबर आरोग्यसेवा जास्त सक्षम करण्याच्या दृष्टीने आणि प्राथमिक शाळांना जास्त सक्षम करण्याच्या दृष्टीने या मतदारसंघात मी काम करते. आबांचा हा कित्येक वर्षाचा बालेकिल्ला राहिलेला आहे, याबद्दल आपलं मत काय आहे? आदरणीय दादांच्या काळापासूनच म्हणजे 1972 सालापासून सरूड मतदारसंघ हा आदरणीय दादांचा आणि त्याचबरोबर आबांचा बालेकिल्ला राहिलेला आहे. आणि बालेकिल्ला हा तिथली जनतेच्या विश्वासावर हा बालेकिल्ला अभेद्य राहील याची मला खात्री आहे. प्रामुख्याने तसं जर विचार केला, मतदारसंघामध्ये काय तुम्हाला प्रतिसाद मिळतो? मतदारसंघामध्ये आदरणीय दादा त्याचबरोबर आबांचे कार्यकर्ते अतिशय उत्स्फूर्त पद्धतीने प्रचार करत आहेत. त्यामुळे आम्हाला प्रतिसाद अतिशय चांगला आहे. आता निवडणुकीच्या काळामध्ये या जनतेमध्ये आबांच्या आणि दादांच्या या कार्याचा वसा आणि वारसा खूप चांगला राहिल्यामुळे इथं हा बालेकिल्ला आहे. परंतु यावेळेला तुम्हाला एक उमेदवार म्हणून काय वाटतं? मला उमेदवार म्हणून अतिशय ठाम विश्वास आहे की आमचे तिन्ही उमेदवार म्हणजे सरूड जिल्हा परिषदचे तिकडचे पंचायत समितीचे उमेदवार, त्याचबरोबर जिल्हा परिषदेचे अमर पाटील आणि मी अतिशय मताधिक्याने निवडून येईल याची मला खात्री का वाटते, तर गेले काही वर्ष आबांच्याकडे सत्ता नाही आहे. म्हणजे आमदारकी आणि अगदी निसटता खासदारकीचा पराभव याचं शल्य ह्या जनतेच्या मनामध्ये आहे. आणि हे जनतेचं जे शल्य आहे ते ही जनता या दोन्ही जिल्हा परिषद मतदारसंघाच्या ह्या दोन्ही पंचायत समिती गण आणि जिल्हा परिषद गणामध्ये नक्कीच भरून काढेल आणि आम्हाला बहुमोल मताने विजयी करेल याची मला खात्री आहे. मतदारांना तुम्ही काय आव्हान कराल? मतदारांना मी आवाहन करेल की जे मतदार आहेत त्यांनी आबाने दादांचा जो वसा आणि वारसा आहे तो चालवण्यासाठी आम्हाला जास्तीत जास्त मताधिक्याने निवडून द्यावं. धन्यवाद तुम्ही आमच्याशी बोलल्याबद्दल. माझी उमेदवारी ही जनमानसातून उमेदवारी निवडणूक आहे आणि दादा आणि आबा यांचा हा बालेकिल्ला राहिला आहे. हा बालेकिल्ल्यामध्ये परतच आम्ही दादांच्या आणि आबांच्या अथक परिश्रमातून केलेल्या विकास कामाच्या माध्यमातून या बालेकिल्ल्यातून आमच्या तिन्ही सीटा विजयी होतील असे प्रतिपादन त्यांनी आमच्याशी बोलताना केलं. सरूडहून BPN साठी रमेश डोंगरे.